श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेड़ा तालुका रत्नपुर जिला संभाजीनगर। कि मेरा दीवानी हो गई रे मेरा मस्तानी हो गई, मेरा दीवानी दीवानी हो गई रे मेरा मस्तानी हो गई, हो मेरा दीवानी हो गई रे मेरा मस्तानी हो गई, मेरा दीवानी हो गई मेरा मस्तानी हो गई। सुंदरावर लक्ष देऊन ऐका कि राजा की रजदानी छोड़ी लोक लाज सब छोड़ी, ओढ़ के श्याम ओढ़ के चूनर मेरा जीने ओढ़ी, लोक लाज की नहीं खबरिया हो ओ मेरा दीवानी हो गई रे मेरा मस्तानी हो गई। प्रेमाच करायचं असेल तर मीराबाई सारखं प्रेम करा, समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील विचार केला नाही। आणि एक सांगू का, भक्ती करत असताना कुणीतरी आपल्याला पागल म्हणणं म्हणजे ही तर भक्तीची पहिली सीडी पक्की। अरे वृंदावनचे लोक तर स्वीकारतात, ते म्हणतात की हम पागल है पागल वृंदावन धाम के, वृंदावन धाम के श्री श्याम श्याम के, वृंदावन धाम के श्री श्याम श्याम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के, हम पागल है पागल वृंदावन धाम के। भक्ती करत असताना देवासाठी पागल व्हावं आणि महाराज प्रेमच करायचं असेल तर माझ्या राधा राणी सारखं प्रेम करावं। राधेनं सांगितलं होतं, हे कान्हा या राधेचं प्रेम काय आहे हे जर तुला समजूनच घ्यायचं असेल तर पुढच्या जन्मी तू कृष्ण नाही राधा राणी म्हणून जन्माला ये, आणि मग तुला कळेल की ओ सावरे 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 ओ श्यामसुंदरला सांगते, आई कृष्णा तुला जर राधेचं प्रेम काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर कळेल तुला। बनोगे राधा तब ये जानोगे, बनोगे राधा तब ये जानोगे, कैसा प्यार है मेरा ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे प्रतीक्षा है क्या पीड़ा होती है ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे।
आमच्यावरती कृपा आहे. कृपेचा आपल्याला त्या ठिकाणी अनुभव कधी कधी येतो, पण संत कृपा जर जीवावर झाली तर काय लाभ होतो लक्ष देऊन ऐका. तुम्हाला वैदिन माहिती का? त्या नाही का, सुया घे बिबो घे पोत घे. मावशा मी वैदिन नाही बरं, पण पाहिली म्हणून सांगते. ते आपलं सामान विकत फिरत असतात महाराज. एक दिवस एका वैदिनीनं आपलं सामान घेतलं. बरोबर 15-16 वर्षाचा मुलगा आहे आणि सामान विकत 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 निघाली. गावोगावी फिरत होती, पण एका गावामध्ये आल्यानंतर सुंदर राजवाड्यासमोर येऊन उभं राहिली. तिनं विचार केला आता इथं आपलं सामान विकणार नाही, पण पोटा पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. डोक्यावरचा भारा खाली ठेवला आणि जोरान आवाज दिला, भाकर वाढ ग माय. आतून महाराज आवाज ऐकल्याबरोबर जिचं स्वरूप अगदी सुंदर आहे. कमरेपर्यंत त्या ठिकाणी केस आहे, हात त्या ठिकाणी गुडघ्यापर्यंत लांब लांब आहे, नासिका अगदी सुंदर आहे, ओठ त्या ठिकाणी गुलाबासारखे लाल आहे आणि एवढं सुंदर मुखारविंद. पायऱ्या उतरत 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 आमच्या मीराजीजी येऊ लागल्या आणि येत असताना कृष्ण भक्तीमध्ये ज्यांचं जीवन समर्पित झालं, मुखाने मात्र नामस्मरण चालू आहे की हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कान्हा गोविंद गोविंद, हे गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. त्या ठिकाणी उतरतच येत होत्या. त्या मुलानं पाहिलं, वा 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 इतकी सुंदर मुलगी आहे. आईच्या बाजूने उभा होता आणि आईला म्हणतो, आई मला हिच्या बरोबर लग्न करायचं. आई तर महाराज थरथरच कापू लागले. आई मूर्खा, तुला काही वाटतं का? अरे इथं आपण भीक मागायला आलो आणि तू म्हणतो मला हिच्या बरोबर. नाही आई, मला हिच्या बरोबर लग्नच करायचं. आई महाराज त्या ठिकाणी मीराजीजीनं ते वाक्य ऐकलं होतं. काहीतरी चाहूल त्यांना जाणवली आणि ज्या वेळेला पायरी उतरून आली, पाहिजे तू शिदा त्या माय माऊलीला दिला आणि शिदा दिल्यानंतर विचारलं, का हो माय, मी पायऱ्या उतरत असताना तुमचा मुलगा तुमच्याशी काहीतरी बोलत होता. ती घाबरली महाराज. नाही काही नव्हता बोलत. नाही मी काहीतरी बोलत होता. नाही मीरा दिदी काही बोलत. अहो काहीतरी बोलत होता मी ऐकलं आणि खरं सांगा नाहीतर तुम्हाला मी हत्तीच्या पायाखाली देईल. ऐकलं म्हणले, तिकडं हत्तीच्या पायाखाली देण्यापेक्षा आता इथं खरं बोललेलं बरं. काही नाही मीराजीजी, माझा मुलगा म्हणत होता मला मीराजीजी बरोबर लग्न करायचं. मीराबाईनं सांगितलं, त्याला जर माझ्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे तर मी सुद्धा लग्न करायला तयारी. यांना लगेच आई माग लोटली, वय म्हणे बाजूला, पुरीला फक्त पोरगा आवडलं पाहिजे तू म्हणती करीन का. महाराज आजकाल प्रेमाचं तर फार विस्फोट करून टाकलं लोकांनी. आणि खरं सांगा, प्रेम दिसण्यावर असतं का? दाखवलं माझं फार प्रेम आहे म्हणजे आहे का? प्रेमात तर फार वचनं असतात महाराज. तुझ्याशिवाय मला कोण नाही, तू आहे तर मी आहे, तुझ्यासाठी चंद्र आणीन ताऱ्या आणीन. ते काय आपल्या बापाचे आहेत का? निसर्गाचे काहीतरी गप्पा महाराज. असल्या बोलण्यावर भाळून तर अजिबातच उपयोग नाही. अरे 1 महिन्यात बदलतं, त्याला कसलं प्रेम म्हणावं? प्रेमच करायचं असेल माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांसारखं प्रेम करा. एवढंच नव्हे, प्रेमच करायचं असेल तर शबरीसारखं रामावरती करा, सुदामजी सारखं श्याम सुंदरावरती करा. प्रेमच करायचं असेल तर मीराबाई सारखं करा, की मीराबाईनं आपलं संपूर्ण जीवन सर्वस्व त्या ठिकाणी जीवन आपलं प्रभूजीला समर्पित केलं. माझा गायनाचा विषय बरं, नाही तर काय म्हणतील, आलं तर तिला काय वात उठला, आली तशी वरडती, असं काही नाही. कारण कीर्तनाला आलेला समाज एका धोरणाचा नसतो. कुणाला गायन आवडतं, कुणाला विनोद आवडतो, कुणाला वेदांत आवडतो. माऊलींचं एक प्रमाणे कीर्तन झालं, हे लोक जर रस्त्याने चालले ना, यांच्यामध्ये विषय होत असतो. पुरुष मंडळामध्ये विषय होतो, कुठली होती री रातची पोरगी, काही म्हणते त्या तिकडली श्रामपूर कडली होती. बरं सांगितलं पुरीनं कीर्तन नाही का. ते पुढे चाललेले मागं वळून पाहते, ते म्हणतो उताडाला यांना किती पडली 10 पद बोलणार नाही वस्तुस्थिती. आता माता भगिनीमध्ये सकाळच्या वेळेला विषय होतो का ग, त्या रात्रीच्या पुरीनं कीर्तन बरं सांगितलं नाही का. ती दुसरं म्हणती बरं सांगितलं, पण ती रो रो नुसती वरडायचीच ग. याला काय कळतंय महाराज, आरो हो काय आवरो काय दैवत काय निषेध काय. आणि हा ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो. पण काय असतं, महाराज जर गाणारा असेल, टाळकरी जर अडाणी असले तर महाराज येडेवणी करत असतात. टाळकरी हुशार असले, महाराज अडाणी असले की आमचे टाळकरी येडेवणी करतात. टाळकरी आणि महाराज जर अडाणी असले, आमचे वाजवणारे आणि मी सगळेच अडाणी असलो की आमचे ऐकणारी येडेवणी करतात. कधी कधी उठतात, बिडी पिऊन तंबाखू खाऊन पुन्हा येऊन बसतात, उठतात लघवी करून पुन्हा येऊन बसतात. म्हणजे येडेवणी करण्याचे ठिकाण असतात. जसं गाव जवळ आलं की बैले येडेवणी करतात,
माहेरचं कुणी आलं की आमच्या बायका येड्यावानी करतात. पाहुणे रावळे जर कुणी आले ना महाराज, लेकरं तर लई खुडीचे राहतात. आता मध्ये मी खानदेशला कीर्तनाला गेले कीच एक पोरगी माझ्याकडे पळत आली. मला येऊन कशी म्हणती, अय पुरी मला, आणि तुला कविता येते का? म्हणलं बाई मला काही येत नाही. ती म्हणली मला येते म्हणू का? म्हणलं मग तिनं केलं ना मारा सुरू. गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा मरून, घेते बाई दुसरा करून. म्हणून काय समाज आलेला एका धोरणाचा नसतो. तुम्हाला काय आवडते आम्हाला माहिती नाही, पण काय आवडल हे पोहोचवण्याचं काम प्रभूच्या कृपेने आमच्याकडे. विठ्ठल 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 श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर, कसाबखेडा, तालुका रत्नापूर, जिल्हा संभाजीनगर.